नागपुर के जरीपटका पुलिस थाना हद से मारपीट की घटना सामने आई है। प्राप्त जानकारी के अनुसार पुलिस थाना हद में आरोपियों ने फिरियादी आर्यन खोबरागढ़ से मारपीट कर उनके पास से दुपहिया वाहन और मोबाइल फोन छीनकर उन्हें नारी रोड परिसर में छोड़कर फरार हो गए थे, जिसके बाद फिरियादी ने जरीपटका पुलिस थाना जाकर अज्ञात आरोपियों के खिलाफ मामला दर्ज किया। शिकायत के आधार पर पुलिस ने तकनीकी माध्यम से जांच कर और सीसीटीवी फुटेज के आधार पर आरोपियों का पता लगाया। पुलिस ने 4 आरोपियों को गिरफ्तार किया है। आरोपी बबलू शेख, शहजाद शेख, सलमान शेख, शाहबाज अंसारी बताया जा रहा है। इस मामले में पुलिस ने आरोपियों से दुपहिया वाहन और मोबाइल फोन बरामद कर लिया है। आगे की जांच जरीपटका पुलिस कर रही है। पोलीस ठाणे जरीपटका हद्दीमध्ये दिनांक 24/6/2025 रोजी आर्यन खोबरागडे नावाच्या व्यक्तीला 4 लोकांनी मारहाण केली होती आणि त्याच्याजवळून एक मोबाईल आणि त्याची ॲक्टिवा हिसकावून घेऊन पळून गेले होते आणि त्यास नारी रोडवर सोडून दिले होते। त्या संदर्भात आर्यन खोबरागडेने दिलेल्या रिपोर्टवरून पोलीस ठाणे जरीपटका येथे अपक्रमांक 465/25 BNS प्रमाणे गुन्हा दाखल झाला आणि त्या गुन्ह्याचा तपास आम्ही करत होतो। त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये आम्ही त्या नमूद 4 आरोपीची ओळख पटवून त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून त्यांना अटक करून त्यांचा PCR घेतला। 2 दिवसाचा PCR मिळालेला आहे आणि त्या 2 दिवसाच्या PCRमध्ये आम्ही त्यांच्याकडून त्यांनी हिसकावून घेतलेली गाडी आणि मोबाईल आणि ज्या गाडीमध्ये त्यास नारी रोड इथे सोडलं होतं ती गाडी पण आम्ही ताब्यात घेतलेली आहे। आरोपी आमच्या ताब्यात आहेत, पुढील तपास करीत आहोत। याच्यातून काही मुलीच्या काही चक्कर आहे का असं आता आरोपींचं म्हणणं आहे, पण आता तपासामध्ये आपण पाहूया। पण किती आरोपी याच्यामध्ये? 4 आरोपी आहेत। 4 आरोपी आम्ही ताब्यात घेतलेले आहेत आणि पहिल्या आरोपीचं नाव आहे बबलू शेख, दुसऱ्या आरोपीचं नाव आहे बबलू शेख, दुसरा आहे शहजाद शेख, तिसरा आहे सलमान शेख आणि चौथा आहे शाहबाज अंसारी। नाही, कुठलाही कुणावर क्रिमिनल रेकॉर्ड नाही आहे, सध्या तरी नवीन आहेत आणि त्यांनी अंतर्गत वादामध्ये ही घटना झालेली आहे। कोणी सांगितलेलं नाही अजून मुलीचं, पण असेच अफवा म्हणतात, पण कोणी फिर्यादीने पण नाही सांगितलं आणि आरोपीने पण नाही सांगितलं असं काही। आता आम्ही आरोपी आमच्या ताब्यात आहेत, PCRमध्ये तपास सुरू आहे। त्यांच्याकडून आम्ही आता मुद्देमाल हस्तगत केलेला आहे। अजून काही माहिती मिळते की आम्ही सांगू तुम्हाला।